जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या क्रुझर वाहनाला भीषण अपघात झाला असून या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. हा भीषण अपघात जामनेर तालुक्यातील मालदाभाडी गावाजवळ घडला. मिळालेल्या माहितीनुसार क्रुझर वाहनातील सर्व प्रवासी सिहोरे येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते आपल्या घरी परतत असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट क्रुझर वाहनावर जाऊन धडकली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार धडक इतकी भीषण होती की क्रुझर वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत असून पुढील चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपजिल्ह्यामधून रुग्णालयामधून आमचे सीएमओ डॉक्टर प्रशांत महाजन सर यांना अपघाताची खबर लागली. त्यात जवळपास 10 ते 12 रुग्ण अपघातग्रस्त झाले आहे अशी खबर सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्फत मिळाली. तात्काळ आम्ही पूर्ण उपजिल्हा रुग्णालय परिवहन इथे उपस्थित राहिला. 3 अँब्युलन्स उपलब्ध करून दिल्या. जवळपास 12 रुग्ण आपल्या दवाखान्यात दाखल झाले. त्यातील 2 जणांना पायाला फ्रॅक्चर होते. त्यांना थोडे कास्ट करून प्रथम उपचार देऊन जळगावला रेफर करण्यात आले. आणि एक महिला होती, त्यांना डोक्याला मार होता, त्यांना स्टिच घेतले आणि सिटी स्कॅन साठी जळगाव येथे रवाना केले. नंतर थोड्या वेळाने दुसऱ्या अँब्युलन्स मध्ये कमलाकर भाऊंनी 2 महिलांना घेऊन आले. त्यांना आम्ही चेक केले असता त्या दुर्दैवाने घटनास्थळीच मृत होत्या. त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रथमदर्शनी ते नाशिक विभागातले असल्याचे. एकूण अपघातात किती मृत्यू आहे आणि किती जखमी आहेत? अपघातामध्ये एकूण आपल्या उपजिल्ह्यामध्ये जे 2 दाखल झाले ते मृत्यू आहेत आणि 14 रुग्ण जवळपास दवाखान्यात आलेले होते. बाकी त्यांची प्रकृती सेटल करून त्यातील 2 जे हेड इंजुरी होते त्यांना जळगाव येथे पाठवण्यात आलेले आहे. आणि अजून बोदवड ग्रामीण रुग्णालयात माहिती घेतली असता अपघातातील काही रुग्ण बोदवड येथे देखील परस्पर गेलेले आहेत.